नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावात राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अद्याप सुरूच। पुन्हा 9 दिवस वाहतूक व्यवस्थेत केले बदल। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केली अधिसूचना। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कोरेगाव शहरात प्रीमिक्स काँक्रिटीकरण सुरू असून सातत्याने होणारे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कोरेगाव पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावास पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुन्हा एकदा मान्यता दिली असून नव्याने अधिसूचना जारी केली आहे। गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शहरातून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे। एसटी बसेस आणि ऊस वाहतुकीची वाहने यातून वगळण्यात आली आहेत। सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी समस्या सोडवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून नवीन प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता। या प्रस्तावास प्राधान्यक्रमाने मान्यता देण्यात आली आहे। सातारा बाजूकडून पुसेगाव बाजूकडे जाणारी सर्व अवजड वाहने बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, रहमतपूर चौकीचा आंबा, विसापूर फाटामार्गे पुसेगावकडे जातील। एसटी बसेस आणि ऊस वाहतुकीची वाहने यातून वगळण्यात आली आहेत। पुसेगाव बाजूकडून सातारा बाजूकडे जाणारी अवजड वाहने ही पुसेगाव, विसापूर फाटा, चौकीचा आंबा, रहमतपूर मार्गे साताऱ्याकडे जातील। एसटी बसेस आणि ऊस वाहतुकीची वाहने यातून वगळण्यात आली आहेत। साताऱ्याहून पुसेगावकडे जाणारी हलकी वाहने कोरेगाव शहरातून जातील। पुसेगावहून साताऱ्याकडे जाणारी हलकी वाहने कोरेगाव शहरात न येता कुमटे फाटा, कुमटे गाव, तडोळे रस्ता, जळगाव रस्ता, जळगाव नाका मार्गे साताऱ्याकडे जातील। पुसेगाव बाजूकडून रहमतपूर बाजूकडे जाणारी हलकी वाहने कुमटे फाटा येथून कुमठेगाव, तडोळे रस्ता, जळगाव नाका मार्गे कोरेगाव शहरातून हिंद भवन चौक मार्गे रहमतपूरकडे जातील। सातारा बाजूकडून रहमतपूर बाजूकडे जाणारी हलकी वाहने कोरेगाव शहरातून हिंद भवन मार्गे रहमतपूरकडे जातील। कोरेगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हिंद भवन चौक ते जळगाव नाका दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे। वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्यानंतर अवजड वाहतूक ज्या ठिकाणावरून वळवण्यात आलेली आहे अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व आवश्यक तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे। वाहतूक मार्गात केलेल्या बदलाच्या अनुषंगाने नागरिकांसह वाहनधारक व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी केले आहे। मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी 22 जानेवारीला होणार। अभिजित नाईक व डॉक्टर संगमेश कोडे यांची माहिती। भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता। त्यानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिनांक 5 जानेवारी 2024 असा होता। मात्र शिल्लक असलेल्या प्रलंबित अर्जांवर निर्णय घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात सुधारणा केली असून आता मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे, अशी माहिती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली। सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचा सध्याचा दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत असून सुधारित दिनांक 12 जानेवारी 2024 असा आहे। मतदार यादीचे हेल्थ पॅरामीटर तपासणे आणि अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे तसेच डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी छपाई करण्याचा सध्याचा कालावधी 1 जानेवारी 2024 पर्यंत असून सुधारित कालावधी 17 जानेवारी 2024 असा आहे। तर अंतिम प्रसिद्धीचा सध्याचा दिनांक 5 जानेवारी 2024 असून सुधारित दिनांक 22 जानेवारी 2024 असा असल्याचे नाईक व डॉक्टर कोडे यांनी सांगितले। दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याशी निगडीत कामे करून घेणे आवश्यक। आमदार दीपक चव्हाण फडतरवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ। गाव करेल ते राव काय करू शकत नाही, पण गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे। त्याशिवाय विकास कामांना गती येण्यासाठी आणि यापुढील काळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याशी निगडीत कामे करून घेणे आवश्यक आहे। पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला व इतर पिके न घेता चारा पिके घ्यावीत असे आवाहन फलटण कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी केले। वॉटर स्टेशन नजीक असलेल्या फडतरवाडी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक
बाळासाहेब सोळसकर, कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजय बापू कदम, विद्यमान उपसभापती दिलीप अहिरेकर, समिंद्रा जाधव, नागेश शेठ जाधव, बाळासाहेब भोईटे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार, श्रीमंत वाघ, युवराज फडतरे, ओंकार चव्हाण, जीवन फडतरे, सरपंच स्वाती महांगडे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। आमदार चव्हाण पुढे म्हणाले की सरपंच सौ स्वाती राहुल महांगडे यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळात खूप प्रयत्न करून गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे। उपसरपंच सुहास शिंदे व सदस्यांच्या सहकार्याने विकास कामे पूर्ण केली आहेत। ही आनंदाची बाब आहे। राहिला प्रश्न स्मशानभूमीचा, आता फडतरवाडी गावठाणात जागा उपलब्ध नसल्याने स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे। सरपंच स्वाती महांगडे यांनी वन जमिनीची वन विभागाकडे 5 गुंठे जमीन मागणी करून फाईल तयार केली, तरी तो प्रश्न लवकरच मार्गी लागला असल्याचे सांगितले। यावेळी हेमंत अहिरेकर, सतीश नाळे, पृथ्वीराज फडतरे, उत्तम फडतरे, वामन शिंदे, गोरख गायकवाड, हंबीरराव अहिरेकर, बाळकृष्ण फडतरे, माजी सरपंच गणेश थोरवे आदी ग्रामस्थ व महिला यावेळी उपस्थित होत्या। भीमराव पाटील भारतीय जनता पक्षाचा विस्तार ग्रामीण भागात करतील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम। रहमतपूर मंडलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र प्रदान। भीमराव पाटील यांना ग्रामविकासाच्या चळवळीमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे। सर्वसामान्य जनतेची नाळ जोडणारी हे नेतृत्व असून रहमतपूर मंडलामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम ते अत्यंत उत्कृष्टपणे करतील आणि जनसामान्यांमध्ये भारतीय जनता पक्ष लोकप्रिय करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिला। वाठारकिरोली तालुका कोरेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रहमतपूर मंडलामध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमात कदम बोलत होते। चित्रलेखा माने कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, रहमतपूर मंडलाध्यक्ष भीमराव पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सागर शिवदास, निलेश माने, गणेश घोरपडे, विक्रम घोरपडे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत माने यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून नवनवीन योजना राबविल्या आहेत। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे। आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला सर्वच निवडणुकांमध्ये विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कदम यांनी केले। भीमराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांशी प्रामाणिक राहून पक्षाचा सर्वत्र विस्तार करणार असल्याचे सांगितले। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमास कामगार आघाडीचे अध्यक्ष तेजस जमदाडे, पंचायत समितीचे माजी सदस्य पृथ्वीराज निकम, अण्णासाहेब निकम, विकास राऊत, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष अंजली जाधव यांच्या पदाधिकारी यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते।